चला, सुप्रभात. सुप्रभात, सुप्रभात. आजपासून आपल्याला मणिपूर चक्र ध्यान करायचं आहे. गेला आठवडाभर आपण सॅक्रल चक्र, स्वाधिष्ठान चक्र ध्यान केलेलं आहे. आणि स्वाधिष्ठान चक्र ध्यानचे अनुभव सुद्धा बऱ्याच जणांनी लिहिलेले आहेत. आणि आपण बघत आहोत की अनुभव सुद्धा किती चांगल्या लेवलवर आलेले आहेत. म्हणजे जे आपण करतो, ध्यान करतो, किंवा आपलं जे इंटेन्शन आहे की आपल्याला स्वाधिष्ठान चक्रावर फोकस ठेवून ऊर्जा तिथे नेऊन त्याच्यामध्ये अंडर ऍक्टिव्ह असेल तर बॅलन्स आणायचा आहे, ओव्हर ऍक्टिव्ह असेल तर बॅलन्स आणायचा आहे. तर त्याचे रिझल्ट्स आलेले आहेत. मूलाधार आपण 2 आठवडे केले त्यामुळे आलेच आले, पण स्वादिष्टांचे पण आले. तर याच्यामध्ये काही प्रश्न दिले होते. तर काही जण प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहितायत, तर काही जण लिहित नाही, काही जण अनुभवच लिहित नाहीयेत. तर मी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं लिहिणं हे आहे. ते पण कसं लिहिणं आहे की कॉपी पेस्ट करणं नाही. तर जे काही पॉइंट्स दिलेले आहेत ते पॉइंट्स तुम्ही लिहू नका. मी दिलेले ते काही लिहिण्याची, त्याच्यात असण्याची आवश्यकता नाहीये. पण कसं लिहिलंय बघा बरं का. म्हणजे त्याच्यातच मिक्स केलंय, एक ओळ सुद्धा सोडली नाही, थोडा गॅप सुद्धा दिला नाही. म्हणजे प्रश्न काय दिले, पॉइंट काय दिले, तुम्ही काय लिहिताय याच्यात सेपरेशन नाही. परत दुसऱ्यांचं आपण किती कॉपी करतोय. मग हे जे आपण 8 दिवस 5 दिवस ध्यान केलं, त्याचं महत्वाचं मनन आपल्याला घडलं पाहिजे, चिंतन घडलं पाहिजे. आपण काय केलं त्याचंही चिंतन घडलं पाहिजे. ते नाहीये आपल्याला अनुभव लिहिताना. सारांश लेखन नेहमी विचारते ते नाहीये. पण ते तुम्ही करणं गरजेचं आहे की बाबा काय स्वाधिष्ठान चक्र म्हणजे काय, ओव्हर ऍक्टिव्ह म्हणजे काय, अंडर ऍक्टिव्ह म्हणजे काय. हे ज्यांनी शिवसर्वोदयशास्त्र भाग 2 केले पिरामिडमध्ये त्यांना नोट्स दिलेल्या आहेत. तर त्या नोट्सचं काही मला तिथे इन्क्लुडिंग काही असं दिसलं नाही की माझं ओव्हर ऍक्टिव्ह होतं बाबा आणि माझं अंडर ऍक्टिव्ह होतं बाबा आणि आता हे माझी लक्षणं गेलीत. हा शार्पनेस कोणी दाखवला नाहीये. मग काय उपयोग झाला तिथे येऊन पिरॅमिड मध्ये केलेला. 25 जण तरी असतील, एकाने तरी लिहिलंय का. मग आपण काय शिकत आहोत, आपण का धावधाव पळपळ करतो. एवढं आपण एक 5 दिवस ध्यान केलं, शनिवार रविवार होता, आपल्याला नोट्स दिलेल्या आहेत मॅडमनी. मग आपल्या स्वाधिष्ठानाचं काय दाखवतात तिथे प्रश्न होते. अनुजा मॅडमनी प्रश्न पण पोस्ट केलेले आहेत पुस्तकातले सुद्धा. आपण वाचले का, त्या प्रश्नांच्या अर्थाने आपण अनुभवात लिहिलं का. हो बाबा, माझं स्वाधिष्ठान चक्र असं असं वाटत होतं मला, पण आता 5 दिवसांनी हे लक्षणं दिसत नाहीयेत. मग मनन नाही झालेलं, चिंतन पण नाही झालेलं, आणि जो काही आपण कोर्स शिकला त्याचा उपयोग पण झालेला नाही. तर आता भाग 3 करायचा आहे आपल्याला एप्रिलमध्ये. भाग 3 हायर चक्रांचा करायचा आहे, किंवा आपली ही जी चक्र आहेत त्याच्या हायर लेवल काही गोष्टी बघायच्यात. मग काय करून उपयोग आहे भाग 3 ला, हा एक प्रश्न आपण विचारला पाहिजे नाही. तर आता तरी मणिपूर चक्र जेव्हा सुरू होते तेव्हा तरी त्या नोट्स बघा, तुमची सिच्युएशन लिहा. अनुभव कथन मी तुम्हाला सांगितले बंद करा. नेहमीच्या पद्धतीने तुम्ही जे लिहिता ना, बास या शरीराच्या लेवल पासून वर जायचं आहे आपल्याला आता. तुम्हाला सांगते, मार्च महिन्याची ऊर्जा खूप वेगळी आहे म्हणून आपण ध्यान काढलं परत हे बाहेर. आणि मार्च मध्ये पूर्ण क्लिन्झिंग होण्याची फार गरज आहे. आता बघा, एक ग्रहण येत आहेत 2. जरी इंडियात आपल्या दिसणार नाही तरी इफेक्ट असणारच आहेत. पूर्ण ब्रह्मांडातली ऊर्जा बदलायला लागलेली आहे. वॉशआउट प्रोग्राम आहेत 14 मार्च पासून जे ग्रहण सुरू होत आहे. दुसरं 29 मार्चला, या 15-14 दिवसाच्या पिरियड मध्ये पूर्ण वॉशआउट प्रोग्राम आहेत. आपल्याला भावनिक, इमोशनल ढासळणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. आपलंच क्लिन्झिंग होणार आहे. कारण ज्या वेळेला आपण वर्क करायला लागतो, ध्यान करायला लागतो, क्लिन्झिंग करायला लागतो, त्यावेळेला या गोष्टी उफाळतात
आणि आपल्या उफळल्या की बाहेर आजूबाजूच्या लोकांच्याही उफळतात, त्यांच्याही उफळणारच आहेत ऊर्जेमुळे. त्यामुळं अधिकाधिक ध्यान करण्याची गरज आहे. तर आता आजपासून वेबसाईटवरील भाग 3 सुरू करायचा आहे तुम्हाला, माझ्या गायडन्स खाली. आज 4 वाजता मीटिंग ठेवली, त्यात मी बोलेलच जास्त. तर या भाग 3 मध्ये पहिलंच आहे हायर चक्र ऍक्टिव्हेशन. आणि ही ऊर्जा आता आपल्याला अवेलेबल झालेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर मी पिरियड असेल तर करू नका म्हटलं. कारण आपले हे जे चक्र ध्याने फार शक्तिशाली आहेत. म्हणजे कुंडलिनीला ऍक्टिव्हेशन होत आहे. आणि अशा ह्याच्यात पिरियड मध्ये आपल्याला काही करायचं नाही हे सांगितलं होतं. पण माग जेव्हा जेव्हा मी चक्र ध्यान घेतले, तेव्हा तेव्हा फारसं कोणाला मध्ये येऊन दिलं नाही. की पिरियड नंतर येऊच नका मग तुम्ही, झालं नाही तर. मग ज्यांचं स्वादिष्टान झालं नाही त्यांनी येऊ नका मणिपूरला. ज्याचं हे झालं नाही, मूलाधार झालं नाही, त्यांनी स्वादिष्टानला येऊ नका असं मी म्हंटल होतं. आणि घेतलं नव्हतं, पण यावेळेला तसं काही म्हटलेलं नाही. तुम्ही जॉईन होताय परत गॅप घेऊन. कारण आता ऊर्जाच एवढी वेगळी आहे की आपल्याला म्हटलं तर डायरेक्ट सोर्स हायर सेल्फ आपण जे शिकलो, आता हे सगळं भाग 3 मधनं कळणार आहे. आणि चला मानवी चैतन्याच्या हे मॅनिफेस्टेशन अँड बियॉन्ड असेन्शन. आता भाग 3 म्हणजे चला मानवी चैतन्याच्या पलीकडे. भाग 3 म्हणजे सगळं चैतन्याशीच रिलेटेड आहे. तिथे हायर चक्र आहेत, हायर चक्र ऍक्टिव्हेशन आहे. आणि हे आपल्याला झालेलं आहे करून, परत एकदा करायचंय. आणि ऊर्जा खूप छान आहे. बरोबर त्या वेळेला हे सुरू होते. इवन मणिपूर चक्र आणि आता 14चं ग्रहण, हे सुद्धा किती योग्य वेळेला होतंय बघा. ते सांगेलच मी तुम्हाला. एकदम परफेक्ट वेळेला परफेक्ट चाललेलं आहे आपलं. पण कसं त्याचं मनन चिंतन नाही झालं तर उपयोग होणार नाहीये. 100 तास जरी ध्यान केलं तर त्यांनी जे होणार नाही ते 1 तास मनन चिंतनाने घडणार आहे. 1 तास ध्यान करून या गोष्टींना सारखं सारखं सांगावं लागत आहे. तर कारण मानसिक लेअरवर, बौद्धिक लेअरवर जाण्याची गरज आहे. आणि आता ब्रह्मांडात जे बदल झालेले आहेत सुरू, ते हेच झालेले आहेत. सगळी ऊर्जा बदलत आहे. जो बौद्धिक लेअरला काम करणार नाही तो तळागाळाला फेकला जाणार आहे. इतकं सुंदर तुम्हाला शिकवत आलीये, लक्षात घ्या. तेच आता होणार आहे. फार महत्वाचं आहे बौद्धिक लेअरवर काम करणं. कारण पहिला लेअर शरीराचा, दुसरा लेअर ऊर्जेचा, तिसरा लेअर इमोशन्सचा, चौथा लेअर मनोमय. आपण बघितलं इमोशनल आणि मनोमय. आणि मन म्हणजे पण त्याच्यात काय काय येतं ते विज्ञानमय लेअर. तर या विज्ञानमय लेअरला जायचं असेल तर लिखाण करणं फार गरजेचं आहे, स्वतः विचार करून. हे मी आता सांगत आहे. ऊर्जा सगळी हीच आली आहे. आणि जो या गोष्टी करत नाही त्याचे सगळे डिस्टर्ब होणार आहेत इमोशन्स, सगळं काही होणार आहे. अशी ऊर्जा सुरू झालेली आहे. स्टॅबिलिटी राहणार नाहीये. लोक डिप्रेशन मध्ये चालली आहेत. काय काय कंट्रीज मध्ये 50, 60, 70% सगळे सायकोलॉजिस्ट बुक झालेले आहेत पुढचे 6-7 महिने. सायकोलॉजिकल गोळ्या घ्यायला लागलेत बाहेरच्या कंट्रीज मध्ये सगळे. आणि वेळ पण व्हायची वेळ येणार आहे. लक्षात घ्या गोष्टी काय होणार आहेत. यामुळे या इमोशनल लेअरला, मनोमय लेअरला काम करण्याची गरज आहे. हे ध्यानाने होणार नाहीये. कारण संपूर्ण स्पिरिच्युअलिटी बदलली जात आहे. आता ही एक जी शिफ्ट होतीये ती पूर्वी कधीही झालेली नाहीये. म्हणजे आपण जे युग म्हणतो, युग की बाबा द्वापर युग, त्रेतायुग, कलियुग, सत्ययुग, हे तर फिरणार चक्र होतच आहे पुढे. सत्ययुग येतच आहे. पण त्याच्याही अजून एक नवीन शिफ्ट होत आहे. मानवाचा महामानव होत आहे, जो कधीही झालेला नाहीये. म्हणजे आपण जे ओरिजिनल होतो तिकडे आपण चाललेलो आहोत. मग ओरिजिनल लेअरवर जाताना चेतना हायर होती आपली. चेतना म्हणजेच बुद्धी असेल तर चेतना असणार.
मन आणि इमोशन या सगळ्या गोष्टी कळत असतील, बुद्धी कळत असेल, बुद्धी असेल, बुद्धीवर काही गोष्टी घडामोडी होत असेल तर वरच्या चेतनेला जाणार, नाही तर जाणार नाही. तर हे जे आपण पूर्वी होतो त्या लेव्हलला आपण जात आहोत. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, बुद्धीवर काम करण्याच्या, विज्ञानमय काम करण्याच्या आवश्यकता निर्माण झाल्या आहेत. कारण आता ही परिवर्तन, डबल परिवर्तन म्हणता येईल, सुरू झालेलं आहे. ब्रह्मांडातल्या ऊर्जा नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. पूर्वी आपलं जे शरीर होतं, या सगळ्या शरीराच्या वर बदल व्हायला लागलेले आहेत. फ्रिक्वेन्सी हायर होत आली आहे. सोलर फ्लेअर बघा तुम्ही, किती उष्णता वाढली आहे, अजून प्रचंड वाढणार आहे. या उष्णता, या टेम्परेचर आपल्या मानव देहाला, आपल्या मानवी मनाला सवय नाहीये. त्यामुळं या सगळ्या गोष्टी अजून फास्ट होणार आहेत. आणि एक परिवर्तन जे ब्रह्मांडातल्या सगळ्या ऊर्जा बदलत आहेत, सगळे आपल्यावरचे प्रोग्राम बदलत आहेत. त्यामुळे हे जे सगळे परिवर्तन सुरू झालंय त्याच्यामध्ये ध्यान, मनन, चिंतन, ध्यानापेक्षा मनन चिंतन फार महत्वाचं झालेलं आहे. तर हे आपण करायचं आहे आजपासून. जे प्रश्न विचारले आहेत त्याचीच फक्त उत्तरं द्यायची आहेत. तर आजचा प्रश्न आहे की ज्यांनी पिरामिडला केलाय चक्राचं भाग 2, त्यांनी सांगायचं आहे. ते प्रश्न बघा काय दिलेले ते बघा, त्याच्यावरून तुमची सिच्युएशन, तुमचे सिम्पटम्स लक्षात घ्या. जसं एक प्रश्न मी विचारला होता, मी आवर्जून सगळ्यांचं सगळं वाचत असते. आता काल जे टाकले ते काय मी बघितले नाही, पण परवाच सगळं, परवापर्यंतचा अनुभव बघितले. एक प्रश्न मी त्यात क्रिएट केला होता की सेक्स मध्ये, सेक्सुअलिटी मध्ये काही बदल झाला का, इंटिमसी आली का. तर बऱ्याच जणांनी टाळलंय, ते टाळलंय. टाळलंय म्हणजेच स्वाधिष्ठानावर काम झालेलं नाहीये, लक्षात घ्या. साध्या एका ह्याच्यावरनं मला कळतं तुमचं काय चाललंय. काही लोकांना त्याचं काय लिहिलंय ते खालच्या प्रश्नात लिहिलेलं आहे. जर तुमचं स्वाधिष्ठानावर काम झालं तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर नीटच देणार आहात. त्यासाठी काही सेक्स घडावा लागतो असं नाहीये. सेक्सला फक्त फिजिकल स्वरूप देऊ नका. इंटिमसी म्हणून तिथे टाकलं होतं, इंटिमसी वाढली आहे का, तर ते खाली का लिहिलेलं आहे काही जणांनी मला कळलंच नाही. तिथे प्रश्न दिलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही ते ओपनली व्यवस्थित बॅलन्स शब्दात डिस्कस करता, म्हणजेच तुमचं स्वाधिष्ठानावर काम झाले. कारण ज्या वेळेला स्वाधिष्ठान बॅलन्स असतो त्यावेळेला तुम्हाला काही त्याच्यात गैर वाटत नाही. योग्य शब्दात डिस्कस करण्यासाठी तुम्हाला कळतं. आणि फिजिकल सेक्स झाला पाहिजे ना असं काही नाहीये. मानसिकता तुमची जवळीक वाढली आहे का, आणि ते नवऱ्याशीच पाहिजे ना असंही काही नाहीये. म्हणजे दुसऱ्या पुरुषाशी नाही म्हणायचं मला, की बाबा नेचरशी असू देत, मिलन ना, त्याचा अर्थ एक मिलन, योग घ्यायचा, योग. मग कशाशी योग, निसर्गाशी योग. आपल्याला जवळीक वाढली आहे का निसर्गातल्या प्राण्यांबरोबर, हे किंवा आपले कुंडलिनी आणि शिवाचं घ्या लक्षात. तिथे पण योगच घडवत आहोत आपण. हे सगळं ध्यानाचंही उद्दिष्ट ते मिलनच आहे. तोच योग आहे खरा. तर एका ह्याच्यावर प्रश्न कसे लिहिता, तर हे मला कळलं. बघा, आता म्हणून मणिपूरसाठी प्रश्न आज दिलेला आहे की जे काही शिवसर्वोदयामध्ये घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला कशी सिच्युएशन वाटते. अनुजा मॅडमने प्रश्न दिलेत, त्याची उत्तरं लिहा फार तर. म्हणजे मनन होईल, चिंतन होईल, लेखन होईल. आज असंच करा, अनुजा मॅडमनी काय दिले त्याची प्रश्नांची उत्तरं आणि मी काय दिले ते धरून तुमची सिच्युएशन लिहा. मला ध्यान खूप छान वाटलं, हे दिसलं आणि हे झालं, हे आता थोडं बंद करून मनोमय बुद्धिमय लेअरवर काम करा. हे खूप दिवस सांगतेय मी, 8 दिवस झाले सांगतेय. पण काही लोक ज्यांच्या चेतनाच खाली आहेत ते काही पण ध्यानाचा अनुभव टाकतात, बाकीचे कॉपी करतात. टाकू नका म्हटले अनुभव तसा, आता हायर लेवलला चला. तर चला आता आपण ध्यान करूयात. पाण्याचं तुम्ही व्हर्टेक्स करून घ्या. पाण्याच्या व्हर्टेक्स फार महत्वाचं आहे, त्याला सूचना देऊयात आजपासून. मन शांत झालंय, खूप मन शांत झालेलं आहे. समाधान, इमोशन्स
पूर्णपणे शांत शांत शांत. तर चला आता करूयात मणिपूर चक्र ध्यान. आणि आज ज्यांनी आतापर्यंत अनुभव टाकले नाहीत, ज्यांनी आतापर्यंत स्वादिष्टानाचा अनुभव टाकला नाहीये, त्यांनी पहिल्यांदा अनुभव टाकायचे, नाही तर मी ग्रुप बाहेर काढणार आहे. अजिबात ग्रुपमध्ये मी ठेवणार नाहीये. 53च लोक आहेत, 85 लोक ग्रुपला जॉईन झालेत. झोपा चालल्यात बाकीच्यांच्या, ग्रुपची ऊर्जा खाली खेचतायत. उद्या आज जे ऑब्सेंट आहेत ते उद्या जर अब्सेंट असतील तर तुम्हाला ग्रुपमधनं काढून टाकणार आहे, भले तुम्ही 100 वेळा अनुभव लिहिलेला असेल. लक्षात घ्या. आणि अतिशय महत्वाचं चक्र आहे. तर हे चक्र ध्यान करताना आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे की पूर्ण शरीर आपल्याला भरभक्कम निरोगी करायचं आहे. तर या चक्राबद्दल अजून एक महत्वाचं सांगते की आता बघा, आपण मणिपूर पण ब्रह्मांडाचं द्वार म्हणतो. तसं आपण मणिपूर म्हणजे काय, बेंबी ना, बेंबीच्या जवळ आतमध्ये ते असतं. तर याचं सुद्धा किती योगायोग झालेत बघा. आता मी म्हंटल 14 पासून आता हे ब्रह्मांडाचं जे काही ऊर्जा बदलत आहेत, काय चेंजेस होत आहेत, तिथे बरोबर त्यावेळेला आपलं मणिपूरवर फोकस सुरू झालेला आहे. मग आता हे जे ऐकत आहात तुम्ही, ते सगळं बेंबीतून आतमध्ये फोकस ठेवून ऐका. तिथून ते सगळं आपल्या ब्रह्मांडात सोडायचं आहे. आपलं ब्रह्मांड म्हणजे आपलं शरीर, म्हणजेच बाहेरचं ब्रह्मांड. हे सगळं व्हिज्युअलाइज करायचंय. आपली नाभी म्हणजे ब्रह्मांडाची नाभी, आपलं चक्र म्हणजे ब्रह्मांडाचं चक्र. हे सगळं तुम्हाला शिकवलंय. उभं म्हणजे व्हर्टिकल एक्सपान्शन पाहिजे, हॉरिझॉन्टल एक्सपान्शन पाहिजे. व्हर्टिकल म्हणजे हायर सेल्फ गॅलेक्टिक सेंट्रल सन, सूर्य. सूर्य ते पृथ्वीचा गाभापर्यंत आपलं अस्तित्व इमॅजिन करायचंय. सूर्यापासून पृथ्वीचा गाभा. आणि एक व्हर्टिकल हे असं, आणि हॉरिझॉन्टल म्हणजे पूर्ण ब्रह्मांडात आपण व्याप्त, या क्षितिजापासून लेफ्ट साईडच्या उजव्या बाजूच्या त्या क्षितिजापर्यंत आपणच आहोत. आपलंच अस्तित्व तेच सत्य आहे आणि त्या सत्याकडेच आपण चाललोय. तर आता हे, आणि त्यामुळंच आपल्याला हे सवय नाही ना पूर्वीची एवढी जाणीव वाढणे, चेतना वाढणं. म्हणून ते गोष्टी आपल्याला काही 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 व्हायला लागणार आहेत. पण आपण आधीच हे सगळं व्हिज्युअलाइज करतोय, त्यामुळे आपल्याला ही प्रॅक्टिस होणार आहे, सवय होणार आहे. तर व्हिज्युअलायझेशन फार महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशननीच हे सगळं होणार आहे. आणि व्हिज्युअलायझेशन आपण आता जे करतो, एक्सपान्शन, एक्सपांड होतोय आडवं उभं, ते करत करतच आपल्या त्या ज्या स्वरूपाला आपण ऍक्च्युअली सत्य आहोत तिथे आपण आत्ताच बघतोय. तर हे पण करा आता. हे सगळं ऐकताना सगळं ब्रह्मांडात घडत आहे. आपल्या नाभी म्हणजे ब्रह्मांडाची नाभी, हे सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे बरोबर योग्य वेळेला मणिपूर सुरू झालेलं आहे. बद्दल आधी थोडी माहिती घेऊयात आणि मग थोडंसं ध्यानही करूयात. म्हणजे आपलं हे चक्र बॅलन्स व्हायला मदत होईल. चक्रामध्ये काही ब्लॉकेजेस असतील तर ते निघून जातील आणि बॅलन्स व्हायलाही मदत होईल. चल, तर हे मणिपूर चक्र असं दिसतं साधारण. आणि या चक्राला सौर पेशीचे चक्र किंवा नाभी चक्र असंही म्हणतात. खरं बघितलं तर मणी या शब्दाचा अर्थ आहे मोती. मणी आणि पुरा म्हणजे शहर. आणि मणिपूरचा अर्थ आहे, खरं बघितलं तर दुसरा अर्थही असा आहे की ज्ञानाचे मोती. मग ज्ञानाचे मोती किंवा मानवी शरीराचं शहर असं या अर्थाचं चक्र आहे. अजून आपण जर मणिपुरी बघितलं, मणिपूर या शब्दाला अजून एक अर्थ आहे की लुकलुकणारे रत्न. आणि हे चक्र बुद्धी आणि आरोग्याशी निगडीत आहे.
तर हे चक्र नाभी चक्र म्हटलंय, त्यामुळे कुठं असणार आहे याची जागा? तर नाभीजवळ, नाभीच्या आतमध्ये, बरगड्यांच्या आतमध्ये, म्हणजे बेंबी, नाभी म्हणजे बेंबी, तर बेंबीच्या बरगड्यांच्या आत हे स्थित असते आणि याचा प्रभाव बेंबीच्या खाली आणि वरती असं दोन्ही बाजूला होतो. तर हे मणिपुरी चक्र जर बघितलं तर पिवळ्या कलरचं हे रंग याचा आणि याचं बीज मंत्र आहे रम राम राम रम रो म्हणजे रुद्र, अम म्हणजे ओम. तर राम आपण हा जो म्हणतो मंत्र, तसा हा मंत्र आहे रम असं म्हणायचं आहे. आपण मंत्रोच्चार करताना आपण वेगळ्या वेगळ्या थेरपीज वापरत आहोत. पहिला आपण मुद्रा करणार आहोत, नंतर आपण मंत्र करणार आहोत. असे वेगळ्या वेगळ्या टेक्निक्सनी आपण हे चक्र बॅलन्स करायला लागणार आहोत. तर हे चक्र जर शरीरातून बघितलं तर तिसरं चक्र आहे खालून आणि आपल्या इच्छाशक्तीला खूप नियंत्रित करतं. चेतना जी आपण आहे, आपली चेतना, त्याचा हा केंद्रबिंदू आहे. म्हणजे पूर्ण आपल्या शरीराचं अंतर्गत ऊर्जा जी आहे त्याचं संतुलन हे राखतं. खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर करतं. म्हणजे पचनाचं मेन कार्य या चक्राचं आहे. हे जाणीवांचं केंद्र आहे, चेतनेचं केंद्र आहे, तसंच जाणीवांचं सुद्धा केंद्र आहे. आणि मग जशी परिस्थिती असते आपल्या आजूबाजूला त्याच्याप्रमाणे वर्तन करण्याचं काम या चक्राचं आहे. हे खूप सूक्ष्म असतं, पण हे जर चक्र आपलं व्यवस्थित असेल तर आपण खूप कर्तृत्ववान राहतो. जर हे चक्र बॅलन्स असेल तर अशी व्यक्ती खूप कर्तृत्ववान असते, सतत कार्यात मग्न असते, डिव्होशन असतं, कर्म 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 करत राहते अशी व्यक्ती. तर असं हे चक्र आहे सोलर प्लेक्स चक्र. याला सोलर प्लेक्स चक्र म्हणतात इंग्लिश मध्ये. तर चला आता